तुम्ही वारी डोलीकडे मुख पसरो निगडे मुख पसरो मुख पसारो निगडे मुख पसारो मुख पसारो निगडे मुख पसारो निगडे वाहातिच्या हरी वारी यारे दोहीच्या कोपरा यारे दोहीच्या कोपरा हरी दोहीच्या कोपरा हरी दोहीच्या कोपरा हरी दोहीच्या कोपरा दोहीच्या कोपरा कामणे हाती अधिक उणे दिका अधिक उणे दिका अधिक उन्हाळी कंठी रैला रजनामणी अवघाती प्रकाश जन्माद्यशे तन्मयादिकृतचार्थेष्वराट तेनी ब्रह्महृदाय अधिक वै मुह्यन्ति यत्सुरः तेजो वारी मृगाम यथा विनिमयो अत्र त्रिसर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं सत्यव्रत सत्यपरं त्रिसत्यं सत्यं शिवं निहतं च सत्य सत्यश सत्यव्रत सत्यमित्रं सत्यात्मकं त्वां शरणं गतम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरागरुणबिम्बफलाभूष पूर्णेन्द्रसुन्दरमुखं दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने यदाक्षरमनाख्यम् अनन्दं मदिकेवलं श्रीमन्मूर्तिनाथं स्वागतं कृष्णा शरणागतं पाहि स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा
जन्म मरणाचे नाहीत या भय आठविता पाय तुझे जे का नवजणी तुझ्या पायी लोळतात परब्रह्म मूर्ती तुझं नम नामा म्हणे ऐशी करिता ती स्तुती पुष्पे वाहुनी जाती स्वस्थळा विठ्ठला विठ्ठला चरित्र केले नारायणी रांगता गोधली राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काय प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा तथा ज्ञानराज मौली जगद्गुरु तुकोबराया शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज भक्त श्रोमणी श्री नामदेव महाराज यांच्या चरण सेवेशी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराया यांचा 3 चरण्याचा काल्याच्या प्रसंगातील भगवान श्रीकृष्ण परमात्माचं दिव्य चरित्र सांगणारा आहे विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्माच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र सारोळा या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने उपस्थित सर्व हरिभक्त परायण मंडळी मर्दंगाचार्य आमचे गुरुजी गणेश गुरुजी त्याचप्रमाणे गायनाचार्य आपण सगळे महाराज आपण सर्व टाळकरी मंडळी आपण सर्व श्रोतेगण माता भगिनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि विशेष म्हणजे आपले विनेकरी ते म्हणले माझं नावच राहून गेलं रात्री बोललेच नाही हा असं म्हणते ते सांगावं लागतं कसं वय झालं आता कळत नाही विठ्ठला विठ्ठला जमलं ना आता आता जमलं हा हा मग बरं हा हा हे 2 चौकदार राहिले बरोबर आपले दगुगाणा वगैरे चौकदार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा नामयज्ञ याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने संपन्न झालेला आहे प्राप्त स्मरणीय गुरुपाद योगेश्वर तुकाराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी माऊली बाबा यांच्या आशीर्वादाने गोविंद बाबा यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी काशीनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी तुळशीराम बाबा यांच्या आशीर्वादाने व हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांवर प्रेम करणारे गणपत बाबा नागरे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा हा नामयज्ञ या वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने संपन्न होत आहे आणि या वर्षीची ही आपला जो नामयज्ञ आहे याची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता होत आहे विठ्ठला काल्याचं कीर्तन म्हणजे आपला कार्यक्रम हा यशस्वीरित्या पूर्णत्वाला प्राप्त झाला त्याचं मिळालेलं प्रमाणपत्र म्हणजे हे काल्याचे कीर्तन आहे ज्ञानोबा यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जसं मंदिराच्या कळसाचं काम झालं म्हणजे मंदिर हे पूर्णत्वाला प्राप्त झालं हे वेगळं सांगण्याचं कारणच नाही ज्ञानोबांचा दुसरा दृष्टांत गंगा एकदा समुद्राला जाऊन मिळाली की ती तिच्या पूर्ण स्वरूपाला जाऊन मिळाली हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही ज्ञानोबांचा तिसरा दृष्टांत सोन्याला एकदा 16वा कस लागला की आता हे शुद्ध स्वरूपाला प्राप्त झालं हे वेगळं सांगण्याची गरज नाही देवळाच्या कामा कळस परम गंगेशी सिंधू प्रवेश का स्वर्ण शुद्धी कस 16वा जैसा ज्याप्रमाणे मंदिराच्या कळसाचं काम झालं मंदिर पूर्णत्वाला प्राप्त झालं गंगा समुद्राला मिळाली पूर्ण स्वरूपाला प्राप्त झाली सोन्याला 16वा कस लागला ते त्याच्या शुद्ध स्वरूपाला प्राप्त झालं वेगळं सांगण्याचं कारण नाही त्याप्रमाणे आपलं काल्याचं कीर्तन झालं म्हणजे आपला कार्यक्रम पूर्णत्वाला प्राप्त झाला त्याचं मिळालेलं प्रमाणपत्र म्हणजे हे काल्याचं कीर्तन आहे विठ्ठला आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की आज जो कीर्तनामध्ये मांडण्याचा विषय असतो कीर्तनामध्ये चिंतन करण्याचा जो विषय असतो
तो वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने बंधनकारक असतो. बंधनकारक असतो म्हणजे आज काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगावं हे आपल्या साधू संतांनी सांगितलेले आहे. सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर प्रारंभी सुरुवातीच्या दिवशी जे कीर्तन असतं त्या दिवशी काय चिंतन करावं, मधातले जे अभंग असतात त्याच्यावर काय चिंतन करावं, किंवा जागराचा रात्रीचा आपला जो दिवस झाला त्या दिवशी काय चिंतन करावं आणि काल्याच्या प्रसंगी काय चिंतन करावं, हे सगळं आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हे बंधनकारक. सुरुवातीच्या दिवशी नामपराभंग असून नामावर चिंतन असावं, मधात वैराग्य पर संतबर वगैरे अभंग घेऊन त्याच्यावर चिंतन असावं, आणि रातचा आपला जागराचा जो दिवस झाला त्याचे तो मागणी पर चिंतन असावं. आणि आज भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या लीला सोडून इतर दुसरं काही सांगू नये असा आपल्या वारकरी संप्रदायाचा विधी आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणसाल महाराज म्हणजे आम्हाला तुम्ही आज कृष्ण चरित्र सांगणार? हो, कृष्ण चरित्र सांगणार. पण महाराज कोणतं सांगणार? कारण हरी अनंत, हरी कथा अनंत, तो हरी अनंत आहे म्हणून त्याच्या कथाही अनंत आहे. अशा अनंत कथापैकी आम्हाला कोणत्या सांगणार? कारण भगवान श्री कृष्ण परमात्माने मथुरेमध्ये केलेलं चरित्र वेगळं आहे. ऐका, भगवान कृष्ण परमात्माने मथुरेमध्ये केलेलं चरित्र वेगळं आहे. भगवान श्री कृष्ण परमात्माने द्वारकेमध्ये केलेलं चरित्र वेगळं आहे. भगवान श्री कृष्ण परमात्माने पांडवा बरोबर राहून केलेलं चरित्र वेगळं आहे. भगवान परमात्माने कुरुक्षेत्रामध्ये केलेलं चरित्र वेगळं आहे. हे सगळे चरित्र कृष्ण परमात्माचेच आहे, कृष्ण परमात्माचे आहे. मग तुम्ही म्हणसाल महाराज हे सगळे आम्हाला सांगणार का? नाही नाही, बिलकुल सांगणार नाही. कारण हेही सांगायचे नाही. मग आज काय सांगायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे प्रमाण झालं. या प्रमाणामधला एक शब्द एक वाक्य माझ्यासह या सर्वांनी लक्षात घ्यायचं. कोणतं? चरित्र उच्चारान. उच्चार, उच्चार शब्द ध्यानात घ्यायचा. उच्चार म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या चरित्राचा या मुखाने उच्चार करायचा आणि कानाने त्याचं श्रवण करायचं. ऐका, काय करायचं आपल्याला? या मुखाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि कानाने श्रवण करायचं. इथंच जीवाचं परम कल्याण. या व्यतिरिक्त विक्षेप करू नका. या व्यतिरिक्त दुसरं काही करायचं नाही. दुसरं काही करायचं नाही म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार करायचा नाही, बिलकुल करायचा नाही. दुसरे काय करायचं नाही? भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा आचार करायचा. काय करायचं नाही? विचार करायचा नाही आणि आचारही करायचा नाही. मग काय करायचंय? तोंडाने उच्चार आणि कानाने श्रवण. विठ्ठला विठ्ठल. तुम्ही म्हणसाल महाराज भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार का करायचा नाही? करू दे की आम्हाला विचार. नाही करायचा. का करायचा नाही? त्याचं भागवतातलं एक दशमस्कंदातलं चिंतन सांगतो. अरे भगवान श्री कृष्ण परमात्माच्या लीला एवढ्या नटखट आहे, एवढ्या नटखट आहे की त्या कृष्ण परमात्म्याच्या लीलेचं चिंतन विचार ब्रह्मादी देवाला झाला नाही. कोणाला? ब्रह्मादी देवालाही ज्याचा विचार कळाला नाही तो विचार तुमच्या आमच्या सारख्याला कळेल? आता ब्रह्मदेव म्हणजे काय आपण नाही, 4 मुखाचा आहे तो, 4 तोंड आहेत त्याला. निष्ठे आपल्यासारखे तोंड नाहीत बकबक करणारे. 4 तोंड म्हणजे 4 वेद आहेत. काय? 4 वेद आहेत. आणि त्या 4 मुखाच्या ब्रह्मदेवालाही
ज्या कृष्ण परमात्माचा विचार कळाला नाही. मी सुरुवातीला एक मंत्र भागवतातला बोलून गेलो, जन्माद्यशी तोन्मयादि करत चार्थे शोभिले स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये वैहंत्यत सूरय. अरे ज्या कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार ब्रह्मादी देवाला कळाला नाही, तो विचार आपल्याला कळेल नाही कळणार. आणि एवढंही करून तुम्ही जर त्याचा विचार करू लागले तर आपली बुद्धी धोका खाईल, अधोगतीला जाईल. ब्रह्मदेवाला विचार कळाला नाही याचा अर्थ काय झालं? घटना दशमस्कंदातली घटना आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा व त्याचे मित्र सवंगडी गोपाळ सर्व वृंदावनामध्ये गाई वासर चारायला जाय. गाई वासर चारायला गेल्याच्या नंतर अनेक प्रकारचे खेळ खेळायचे, अनेक प्रकारच्या लीला करायच्या. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग गोपाळाने म्हणावं, काना आम्हाला भूक लागली, आता भूक लागली. मग भगवान कृष्ण परमात्माने काय करावं? ठीक आहे, चला तुमच्या सर्वांच्या शिदुऱ्या माझ्या शिदुरीमध्ये टाका, म्हणजे माझ्या त्याच्यामध्ये जमा करा. मग सगळ्यांच्या शिदुरी एकत्रित करायच्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने सर्वांच्या मध्यभागी उभं राहायचं, सर्वांच्या मध्यभागी. आणि सर्व गोपाळाला गोल गोल आकाराने आपल्या भोवती बसवायचं. म्हणजे प्रत्येक गोपाळाला असं वाटलं पाहिजे की कृष्ण आमच्याकडेच पाहतो. जसा कमळाच्या फुलाचा आकार असतो ना, भागवतामध्ये याचं वर्णन शुकनी बोलतात, जसा कमळाचं फुल असतं ना, असा तो कृष्णा भोवती परमात्माच्या भोवती कमळाच्या फुलाच्या आकाराचे सर्व गोपाळ बसवले जायचे. भगवान मध्यभागी उभा, जसा कमळाचा मध्य गाभा असतो असा मध्यभागी उभा. जे सगळ्यात वयाने लहान आहे, छोटे छोटे गोपाळ, भगवान परमात्माने 8 गोपाळांची आपल्या जवळ एक रिंग करायची, बिलकुल जवळ 8 गोपाळांची. त्याच्यापेक्षा जे मोठाले 8 दोन्ही 16 गोपाळांचं त्याच्या पाठीमागून रिंगण करायचं. त्याच्यापेक्षा जे मोठे आहेत 16 दोन्ही 32 गोपाळांचं त्याच्या पाठीमागून रिंगण करायचं. आणि जे सगळ्यात मोठे आहेत ते सगळ्यांच्या पाठीमागे उभं करायचे. कसा आकार दिसायचा? तो कमळाच्या फुलाचा. आता हे झालं ठीक आहे, पण आता आपल्याला विचार करायचा, आपल्याला देवाच्या जवळ बसायचं का माग? हे निष्ठे सांगायचे चरित्र नाही. आपल्याला भगवान परमात्माच्या जवळ बसायचंय का भगवान परमात्मापासून लांब उभं राहायचंय? ते म्हणसाल महाराज आम्हाला देवाच्या जवळ बसायचं. मग तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? तुम्हाला लहान बनावं लागेल. काय बनावं लागेल? लहान. आणि जे मोठे झाले ना, मक्काच्या गंडरासारखे जे ताटले ना, ते गेले मागच गेले, हजारो किलोमीटर देवापासून दूर गेले. पण जे लहान झाले ते भगवान परमात्माच्या जवळ गेले. म्हणून माझ्या तुकोबर आहे बोलतात, लहानपण देगा देवा मुंगी साखर चिंतन जरी आपल्या डोक्यात राहिलं तरी आपलं कल्याण. तुम्हाला देवाच्या जवळ जायचंय, लहान बना. लहान बना म्हणजे अहंकार रहित बना. नम्र व्हा. नम्र 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 झाला भूता तेने अनंता. जेवढे तुम्ही नम्र व्हाल तेवढे तुम्ही देवाच्या जवळ जाल. याला लहान होणं म्हणतात. आणि जे मोठे आहेत ना, मोठे जे कधीच वाकत नाही, तुकोबर आहे बोलतात, महापुरे झाडे जाती. जे ताट उभे राहत ना गेले पुरात, तेथे लवाळे तेथे लवाळ वाजती, तेथे लवाळ वाजती, तेथे लवाळ वाजती. लवाळ वाजतात का? कारण ते नम्र होतात, वागतात. मग तुम्हाला पुरात वाहून जायचे का? नाही ना. मग वाकायचं शिका. आणि जे ताट राहिले ते वाहत गेले. माझं चिंतन हे आहे की जे सगळ्यात लहान आहेत ते देवाच्या जवळ आहेत, सगळ्यात जे मोठे आहेत ते देवापासून दूर आहेत.
असा कमळाच्या फुलाचा तो आकार आणि हा सोहळा पाहण्यासाठी हा जो आनंद आहे ना काल्याचा हा जो सोहळा आहे ना महाराज हा कुठंच नाही. कुठे नाही कुठे नाही. स्वर्गे सत्तेच कैलाशी. पुन्हा ऐका भागवतातलं चिंतन आहे. स्वर्गे सत्तेच कैलाशी वैकुंठे नास्त्यं रसः. अरे स्वर्गामध्ये सत्य लोकामध्ये कैलासामध्ये किंवा वैकुंठामध्ये सुद्धा हा आनंद नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी ते ऐसे नाही. वैकुंठी ते ऐसे नाही. वैकुंठी ते ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही असं नाही. वैकुंठामध्ये बोलू असं नाही म्हणजे काहीच नाही असं नाही. बरं वैकुंठात काहीच नाही असं नाही. काय वैकुंठामध्ये आता तुकोबरायांचा मोठा बीज सोहळा उत्सव चालू आहे. तिथे 9 तारखेला म्हणून दशमी आपण मागं पुढे केली. तिथं हे चिंतन केलं. पहिलाच दिवस होता. तुकोबराय आले कुठून गेले नंतर तुम्ही विजयच्या दिवशी सांगा. पण आले कुठून हे सांगितलं. कुठून आले? वैकुंठातून. तुकोबराय कुठून आले? वैकुंठातून आले. वैकुंठी तो आयुष्य नाही म्हणजे काहीच नाही असं नाही. कसा आहे वैकुंठ भगवान परमात्मा? चतुर्श्लोकी भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी या वैकुंठाचं चिंतन केलं. ऐका वैकुंठाला जायचं ना आपल्याला. नाही मेल्याच्या नंतर तर नाही लिहिता वैकुंठवाशी. मेल्याच्या नंतर लिहितो का नाही वैकुंठ वाशी. वैकुंठवाशी. पण मेल्याच्या नंतर वैकुंठ भेटत नसतो हे ध्यानात घ्या. मेल्याच्या नंतर मोक्ष भेटत नसतो हेही ध्यानात घ्या. आणि जे म्हणतात मेल्याच्या नंतर आम्हाला मोक्ष भेटतोय ते मूर्ख आहेत. ज्ञानोबाराय बोलतात नुसते मूर्ख नाही अति मूर्ख. मोक्ष मेल्या पाठी आम्हाशी होईल आईशी जे म्हणतील ते अति मूर्ख. अति मेल्यावर काय नसतं. तुम्हाला वाटतं मेला म्हणजे मुक्त झाला. पागल झाला का? तुला आताच करावं लागेल. तुला त्या दशेत जावं लागेल. आता इथे मेल्याच्या नंतर काही नसतं. इथंच करावं लागतं काय. म्हणून वैकुंठ जो आहे तो सामान्य नाही. चतुर्श्लोकी भागवतामध्ये याचं चिंतन आलेलं आहे. मी फक्त थोडक्यात सांगतो आपल्याला कारण वेळ थोडा आणि चिंतन मोठं. ते वैकुंठ जान साचार सकळ लोका वरिष्ठ वर त्याहून परते नाही पर या लागी परात्पर म्हणती त्याचे. वैकुंठ कोणता लोक आहे? परात्पर. परात्पर म्हणजे त्या लोकापेक्षा वरचा आणि त्या लोकापेक्षा श्रेष्ठ या अनंत ब्रह्मांडामध्ये दुसरा एकही लोक नाही. त्याच्यापेक्षा वरचा आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ या ब्रह्मांडामध्ये दुसरा एकही लोक नाही. म्हणून त्याला परात्पर म्हणते. महाराज अशा या परात्पर लोकांमध्ये नेमका राहतो कोण? पुढच्या ओळीमध्ये नाथबाबा बोलतात. तेथ परमात्मा नांदी स्वयंज्योती. स्वयंज्योती नाही घडविला नाही बैसविला. स्वयं स्वयं तेथ परमात्मा नांदे स्वयंज्योती. त्या वैकुंठाची वैभव स्थिती वर्णिता खुंटली परेची गती या लागी म्हणती वैकुंठ. त्याला वैकुंठ नाव का पडलं याचंही चिंतन नाही. वैकुंठ का म्हणतात त्याला? आपल्या 4 वाण्या परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. ह्या 4ही वाण्या ज्या लोकांचा वैभवाचं वर्णन करता करता कुंठित झाल्या म्हणजे या 4ही वाण्याला ज्या लोकांचं वैभव वर्णन करता आलं नाही कुंठित वाण्या झाल्या म्हणून त्याचं नाव वैकुंठ.
आणखीन वैकुंठी तो आयुष्य नाही म्हणजे हे चिंतन ध्यानात घ्या, मूळ मुद्दा ध्यानात असू देत जा. वैकुंठी तो आयुष्य नाही म्हणजे काहीच नाही असं नाही. या लोकातला आणि वैकुंठ लोकातला भागवतामध्ये याच्यातला भेद सांगितलेला आहे. वैकुंठामध्ये काय आहे आणि आपल्या मृत्यू लोकामध्ये काय. मी फक्त 2-3 मुद्दे आपल्या समोर सांगतो, म्हणजे आपल्याला वाटेल की आपणही वैकुंठाला जावं, आम्ही वैकुंठवासी व्हावे असं वाटेल आपल्याला. कारण ज्या लोकात जायचंय त्या लोकांचा परिचय असला पाहिजे. वैकुंठ लोकातला आणि या मृत्यू लोकातला पहिला फरक लक्षण भाऊ, आपल्या या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात मोठं दुःख जर आपल्याला कोणतं असेल तर त्याचं नाव आहे भूक आणि तहान. भूक आणि तहान. मला तुम्ही एक सांगा, आपल्याला भूक आणि तहान जर नसती तर काय टेन्शन घेतलं कारण होतं काही? शेत पिकली काय न पिकली काय, द्राक्षाला भाव भेटला काय न भेटला काय, पावडर महाग झालं काय स्वस्त झालं काय, काय टेन्शन होतं? भूक जर तहान नसती तर हे सगळे दुःख का? भुकेमुळे आणि तहानीमुळे. तुम्ही म्हणसाल महाराज वैकुंठामध्ये भूकही नाही आणि वैकुंठामध्ये तहानही नाही, का नाही? त्याचं कारण सांगितलं. नित्य देखता हरीचे पाय. नित्य देखता हरीचे पाय, सुधा तृष्णा जिरो निजाय, मोह क्लेश कैसा राहे, आनंदे नांदत आहे वैकुंठ लोक. पहिला फरक, वैकुंठ लोकांमध्ये भूक तहान नाही आपल्यासारखी, इथं आपल्याला भूक तहान आहे. दुसरा फरक, माझ्यासह आपल्याला या मृत्यू लोकात सगळ्यात मोठी एक भीती आहे. कोणती भीती आहे? आता प्रत्येकाच्या भीतीचं कारण वेगळं असतं. सगळे एका गोष्टीला भीत नाही, सगळे भीतात, सगळे भीतात. म्हणजे धनवान लोक असतात, पैशावाले धनवान, ते चोराला भीतात. कोणाला भीतात? चोराला भीतात. जे पुण्यवान आहे ते पापाला भीतात. कोणाला भीतात? पुण्यवान. कोणाला भीतात? पापाला भीतात. आणि जे इज्जतवान आहे ते कशाला भीतात? इज्जतीला भीतात. कुलवान शिलवान जे ते कोणाला भीतात? इज्जतीला. आता बायकोला सगळेच भीतात, म्हणजे त्यातल्या आमची गुरुजी म्हणायची, त्या शाळेतल्या मास्तराने विचारलं, का रे असा जगात कोणता प्राणी आहे जो बाहेर वाघासारखा राहतो पण घरात गेला की नुसता मांजरासारखा होतो? त्यांनी सांगितलं, गुरुजी म्हणले सांग पप्पा. ऐका पुढे. धनवान चोराला भीतात, शिलवान इज्जतीला भीतात, पुण्यवान पापाला भीतात, पण हे सगळेच्या सगळेच काळाला भीतात. कोणाला भीतात? काळा. सगळे काळाला. मग पुण्यवान असो शिलवान असो, मरणाला कोण भीत नाही? महाराज सगळे भीतात. महाराज सगळे भीतात मरणाला, सगळे भीतात. का? हे भय मोठा आपल्या पाठीमागे. पण वैकुंठामध्ये हे भय नाही. का नाही? ऐका, वैकुंठीचे नाव घेता काळ पळे मागुता, तेच कैशी भयाची वार्ता, जन निर्भयता नांदे पाय. निर्भय. अरे वैकुंठातून इथं आलेले संत, त्या संताकडे सुद्धा काळ पाहू शकत नाही, तर वैकुंठामध्ये जाईल का तो? जे वैकुंठातून संत इथं आले आणि काळ तिथे गेला आणि संतांनी पाहिलं काळ आला आणि केल्या उलट्या पताका. काय दशा झाली काळाची? दडा 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 दोड 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 शिवनाम वैकुंठामध्ये मरणाची भीती नाही. वैकुंठाचे नाव घेता काळ पळे मागुता. दुसरा फरक. तिसरा फरक वैकुंठातला आणि या लोकातला. मी हे का सांगायलो तुम्हाला? वैकुंठी तो आयुष्य नाही म्हणजे काहीच नाही असं नाही, याच्यासाठी बोललो. तुम्हाला वाटतं वैकुंठात काहीच नाही मग कशाला जायचं असं वाटू नये तुम्हाला, म्हणून सांगतो. तिसरा फरक कोणता आहे वैकुंठातला आणि या लोकातला? आपल्या या मृत्यू लोकांमधले माझ्या आपल्या सर्वांचे जे शरीर आहे याच्यासारखा बदल. कधी बालपण, कधी तरुणपण आणि कधी वृद्धपण. बालपणातले दुःख वेगळे, तरुणपणातले दुःख वेगळे आणि म्हातारपणातले दुःख वेगळे.
हे दुःख वेगळे. तुकोबराय बोलतात बालपण गेले ने ना. दुःख कोणते बालपणातलं ने म्हणजे काही न काही. तारुण्य दशे विषय व्यथा. तरुणपण कशात गेलं? विषय. आणि वृद्धपणी प्रवर्तली चिंता. म्हातारपणी काय असतं? काहीच नाही, फक्त चिंता असते डोक्यामध्ये. म्हणून म्हातारपणी लोकांचे जे चेहरे खराब होतात ना, हे वयाने नाही. ध्यानात घ्या, लक्ष्मण भाऊ, वयाने नाही, चिंता. अरे तरुण मुलगा जरी आता असला 25-30 वर्षाचा, तो चिंताग्रस्त बसलेला असू द्या आणि फ्रेश देवाच्या चिंतनात बस, त्याच्या चेहऱ्याकडे पहा, बदल दिसतो का नाही. म्हणून वृद्धपणामध्ये चिंतेचं दुःख आहे, तरुणपणामध्ये विषयाचं दुःख आहे आणि बालपणामध्ये नेमकेपणाचं दुःख आहे. पण मायबाप वैकुंठामध्ये असल्या भानगडी नाही. हे नाही, वैकुंठामध्ये नाही. का? ऐका, नाथ बाबा वर्णन करतात. नवल ते लोकीचा ठसा. नवल ते लोकीचा ठसा. बाल तारुण्य वृद्ध दशा. तेथ नाही तिन्ही वैसा. क्षय आहे कैसा हे तिन्ही अवस्था नाही वैकुंठामध्ये. आणखीन एक बदल आहे या मृत्यू लोकांमध्ये. पुन्हा एक बदल. कोणता? वैकुंठातला मी केले बदल सांगाल तुम्हाला, फरक सांगाल माझ्यासह आपल्या सर्वांचं जे अंतकरण आहे, जी आतली दशा आहे, आतली, त्याच्या सारखा बदल. सारखा बदल म्हणजे कधी रजोगुणी, कधी तमोगुणी, कधी सत्वगुणी. सकाळी माणसं उठतात ना, सकाळी माणसं जसे असतात तसे दुपारी नसतात, आणि जसे दुपारी असतात असे संध्याकाळी तर मुळीच नसतात. हा, सकाळी चांगले असतात का? सत्वगुणामध्ये असतात. झोपेतून उठल्या म्हणून आपण मंदिरात जाऊन घंटे वाजवणं, पूजा पाठ काय हे ते पोथी पुराण काय, हे सकाळी उठल्या असतात. खरं सगळेच करतात हे, म्हणजे कोणी करत नाही असं नाही, सगळेच करतात. मग खाणारे पिणारे, म्हणजे तुम्ही म्हणसाल खाऊ पिऊ नाही का? खाऊ पिऊ, माझं म्हणणं तुम्हाला कळालं नाही असं नाही. बिगर खाल्ल्या पिल्ल्याचं कोणी मारा, खाल्लं पिल्लं नाही तर मरू. हो, पण खाल्लं म्हणजे हे मला काय म्हणायचं हे कळालं नाही असं आहे का तुम्हाला? सगळं कळतं महाराज, सगळं कळतं. मग सगळे सकाळी गण बिन लावून, टिळा बिळा लावून पद्धतशीर असतात. हो, चांगले असतात लोक सकाळी. का? सत्वगुणामध्ये असतात. म्हणजे सकाळी लोक चांगले असतात हे कीर्तनकार महाराजालाच कळतं असं नाही, हे भिकाऱ्याला सुद्धा कळतं. दारात तुमच्या भीक मागायला भिकारी येतात, हे सकाळी का संध्याकाळी? का? संध्याकाळी भुका लागत नाहीत का? लागतात ना. पण भिकाऱ्याला सुद्धा माहिती आहे लोक फक्त सकाळी चांगले असतात. काय भेटायचं ते सकाळीच भेटत, आणि संध्याकाळी जर गेलो तर आपल्या झोळीत जे आहे ना, हा सकाळी चिंता सकाळी चांगली असतात. हा, म्हणून सगळे. आणखीन बघा तुम्ही, हे दारूचे दुकानं, हे वाईट धंदे करणारे हे जे दुकानं असतात, हे सकाळी उघडे असतात का संध्याकाळी? दारूच्या दुकानदाराला सुद्धा माहितीये सकाळी आपल्या गिऱ्हाईक कोणी येणार नाही. का? सकाळी सगळे लोक चांगले असतात. मग दुपारच्या पुढे त्याचा हळूहळू चालू होतो. म्हणजे याच्यातला अभ्यास तुम्हाला सांगायची गरज नाही, अभ्यास होतो. जसे दुपारी आहेत ना, दुपारी तसे संध्याकाळी तर, कारण दुपारी जे असतात ना ते रजोगुणामध्ये असतात, सकाळी सत्वगुणामध्ये, दुपारी रजोगुणामध्ये, आणि संध्याकाळ जशी जशी होईल तसे तमोगुणाकडे जातात. लक्ष्मण भाऊ, जे सकाळी मंदिरात घंटे वाजवू लागलं ना, ते संध्याकाळी कुठं असते माहिती का तुम्हाला? आता सांगायची वेळ आली मला. कारण पूर्ण बिघडलेलं असतंय, त्याला उचलून आणावं लागतंय. याचा अर्थ लक्षात घ्या. माणूस सगळा सारखा नाही माहिती, कधी रजोगुणी, कधी तमोगुणी, कधी सत्वगुणी. सारखा माणूस राहतच नाही, सारखा राहत नाही. पण ह्या भानगडी वैकुंठामध्ये नाही, असं नाही. का नाही? ऐका, नाथ बाबा बोलतात, त्या लोकांची निज स्थिती, निज म्हणजे आत्मस्थिती, शुद्ध सत्वे जनवर्तती, रजतम मिश्रित गती, कोणा प्रतिही आशीना. रजगुण तमगुण मिश्रित अंतकरण वैकुंठाच्या लोकांचं नाहीये. आणखीन एक बदल, तेच उगमना ही मायेचा. या मृत्यू लोकात माझ्या सगळे आपण मायेने बांधलेले आहोत, पण वैकुंठामध्ये माया नाही. तेच उगमना ही मायेचा, राग दशे ठावकायचा, परमानंदे पूर्ण साचा, हरिप्रियांचा समूह नांदे.
हरिप्रियांचा म्हणजे संकादिक तिथं, नारद तिथं, शुक, व्यास, वाल्मिक हे सगळे तिथं, तुकोबराया तिथं, नामदेवराया तिथं, सगळे तिथं. हरिप्रियांचा सगळे संत तिथंच आहेत मुक्काम. मग जसा जसा योग येईल तसे तसे संत तिथं बैठक घेतात आणि ज्या योगाप्रमाणे ज्या संताला इथं यावं लागतं तसे ते पाठवतात. महाराज आता हे तप बिप करायचं, हो विश्वामित्रासारखे महाराज तुम्ही जा, हो यज्ञ विज्ञ करायचे वचिष्ठ महाराज आता तुम्ही जा, पूजा बिजा करायची हो संकादिक तुम्ही जा, आणि महाराज हे लोकांना काही होणार नाही याने नाम मग तुकाराम महाराज तुम्ही जा. अरे कारण ते ठरवतात कोण जायचे, काम कोणाचं आहे. कारण कोणाला आता विश्वामित्र जर इथं आला तर त्यानं तर शाप देऊनच भस्म केले असते. हे तुको भरायला नाही जमलं, हे ज्ञानो भरायला नाही जमलं का? कारण ते पाठवतानीच तसे पाठवतात म्हणून येतं. कारण कोणाची ड्युटी कुठेही लावून चालत नाही. हा म्हणून वैकुंठामध्ये काहीच नाही असं नाही मायबा, सगळं आहे वैकुंठामध्ये, पण तरीही असं नाही म्हणजे वैकुंठी तो आयुष्य नाही म्हणजे कवळ काही. हा जो काल्याचा आनंद आहे हा वैकुंठामध्ये नाही. म्हणून भगवान कृष्ण परमात्माच्या भोवती कमळाच्या आकाराचे असे गोपाळ बसले. भगवान कृष्ण परमात्मा मध्यभागी उभा आहे आणि हा काल्याचा प्रसंग हा सोहळा पाहण्यासाठी आज काला पाहावया सगळे आकाशामध्ये हा परमात्म्याच्या काल्याचा आनंद पाहायचे. त्याच्यामध्ये ब्रह्मदेव असायचा. ब्रह्मदेवाने ज्यावेळेस हे सगळं दृश्य पाहिलं, सगळे गोपाळ पाहिले आणि ब्रह्मदेवाच्या डोक्यात विचार सुरू झाला. काय विचार सुरू झाला? अरे आम्ही सगळे देव माझ्यासह ज्या कृष्णाला परमात्मा समजतोय हा खरंच परमार्थ आहे का? परमात्मा आहे का? का कारण याच्यात परमात्माचं एकही लक्षण दिसेल, कारण त्याच्या लीलाच तशा एकही लक्षण दिसेल. अरे देव कुठं असं खात असतोय का? मधात उभा राहिलाय, हात नाही धुतले, पाय नाही धुतले, तटाला पाणी नाही फिरवलं, ब्रह्मार्पण नाही केलं आणि लगेच खायला सुरुवात केली. हा विधीचा विधाता, याच्या डोक्यात विचार येणं सहज आहे. देव कुठं असा असतो का? हा देव असू शकत नाही. पुन्हा ब्रह्मदेव विचार करायचा, याला देव नाही म्हणावं, त्याने पुतना मारली बालपणात. याला देव नाही म्हणायचं, याला देव नाही म्हणावं, तर याने जे अद्भुत चरित्र केले ते चरित्र अद्भुत आहे. द्या द्या लोक, चरित्र अद्भुत आहे. काय आहे? चरित्र अद्भुत आहे. बरं आहे म्हणावं तर लक्षण कुठं दिसलं? हे ब्रह्मदेवाच्या डोक्यात विचार सुरू झाला. तेवढ्यामध्ये एका गोपाळाने काय केलं? तो पेढा होता ना, पेढा तोंडात अर्धा घेतला, तोडून खाल्ला आणि अर्धा उष्टा पेढा जेव्हा त्याने कृष्णाच्या तोंडात घातला त्यावेळी ब्रह्मदेवाचं डोकं जीवाचं उष्ट खाणारा, या ग्रांटी गोपाळांचं उष्ट खाणारा देव असू शकत नाही. उष्ट कुठं खात असतो का देव? बरं आपल्या मुलाचं खाल्लं तर हे दुसऱ्याची पोरं. बरं पुन्हा त्या गोपाळाकडे जरा निरखून पाहिलं ब्रह्मदेवाने, त्याच्या नाकाकडे पाहिलं तर खरकट्या नाकाची शंभराच्या लोळ्या लोंबल्या त्यांच्या. आणि आमचं उष्ट काय हे मी बोलत नाही, गवळीयाची ताकद कोणा पोरेचा
उद्धवाने एकदा भगवान कृष्ण परमात्माला विचारलं, देवा हे खरं आहे? म्हणले काय रे, तू शंभड्या पोराचं उष्ट खात होता, हे खरं आहे? देव म्हणले खरं, बिलकुल खरं. म्हणलं देवा तू उष्ट? म्हणले हो. का? ओवी ऐका भागवत, कोण भक्ती केली गोपाळी, कायती सोहळी की ओवळी, त्यांच्या उचिष्ट कवळी मी गिळी, प्रेम समिळी दुलत. अरे उद्धव, हा प्रेमाचा प्रकार आहे. प्रेमामध्ये कोणाचं खातोय, उष्ट खातोय का काय खातोय, प्रेमामध्ये हे काही कळत नसतं. हे प्रेम आहे. हो, सोहळी ओवळी वगैरे शंभडी येतात तिकडे कोणाला पाहायला वेळ होतात. प्रेमच असं होतं बाबा. परमात्मा सुद्धा कबूल करतात, उद्धवाला सांगतात खाल्लं उष्ट. आणि या ब्रह्मदेवाने पाहिलं महाराज याचं डोकं सरकलं आहे. म्हणले देव असू शकत नाही. बरं नाही म्हणाव, ते यांनी कार्यक्रम लय विचित्र केले. हे आता किती दिवस चालू द्यायचं असं. त्या ब्रह्मदेवाला विचार, मी का सांगतोय की कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार ब्रह्मादी देवाला कळाला नाही, तो आपल्याला कळेल. या ब्रह्मदेवाने जास्त विचार झाला की बुद्धिभ्रष्ट होते. काही विचार असे असतात ते विचारच माणसाला बंधनामध्ये घालतात. जे ब्रह्मदेवाचं झालं पुढे भागवतामध्ये. काही विचार माणसाला काय करतात, बंधनामध्ये घालतात, दुःखामध्ये घालतात. दुःखामध्ये घालणारे विचार आपण करावेत का? दुःखामध्ये घालणारे विचार करावेत. आमचे गुरुजी म्हणायचे सकाळी सकाळी त्या वट्यावरती दात मशीन ते मिश्री पिश्री लावत बसायचं आणि 5-25 म्हशी त्याच्या दारातून जायच्या. त्या म्हशीमध्ये एक म्हशी अशी वाकड्या शिंगाची होती, गोल गोल शिंग तिची, अशी वाकड्या शिंगाची म्हैस तिच्या पुढे आली की तिच्या डोक्यात विचार यायचा की या म्हशीच्या वाकड्या शिंगात असं माझं डोकं जाईल का? विचार विचार काय माणसं विचार करतील काही सांगता येईल नाही. मधुभाऊ 2-3 महिने आणि विचार केला, शिंगात डोकं जाईल का, शिंगात. आता विचार तरी वैतागलं ते विचार करू करू. म्हणजे आता हे किती दिवस विचार करायचा. त्या म्हैस दिसली पुढे, त्या ते मिश्री दिली फेकून आणि थरले शिंगान घातलं. आता ते डोकं जातानी तर गेलं, निघतं कुठं? त्या म्हशीने विचार केला, मालक आपल्या 2 पायाच्या मधात लोहणं बांधते, आज शिंगाला कसं बांधलं? आता ती काय जात म्हणजे तुम्हाला माहिती आहे, किती हरणं वाजवले तर रस्ता सोडत नाही ती. आणि जेव्हा त्या म्हशीने येड्यासारखं पळायला सुरुवात केली महाराज, ज्यावेळेस म्हैस येड्यासारखी पळते त्यावेळेस आपल्या इकडे काय म्हणतात त्याला, शिवाजीराजे? बोंगाळी आहे ना, बोंगाळी. बोंगाळी बोंगाळी म्हणजे काय, ती रस्ता रस्त्यानं पळणार का? काट्या कुपाट्यानं हे अडकलेलं शिंगात. सगळ्या गावांनी पहिला झालं घरा 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 पळा पळा, हे कसं अडकलं. जिकून तिकून सगळे गावातले लोक झाले, दोऱ्या फिर्या बांधून त्याला त्या म्हशीला धरलं, याला शिंगातून काढलं. हे तोपर्यंत धड नव्हतं राहिलं, त्याचे हात पाय बी सगळे सोलून निघले होते, असे बेहोश झालं होतं. तसंच गाडीत टाकलं, तसंच नाशिकला नेऊन ऍडमिट केलं. बेहोश झालेलं होतं. सगळं गाव पुन्हा ऍडमिट करून घरी आलं. सगळे लोक संध्याकाळी एका ठिकाणी जमले आणि सगळा गाव विचार करू लागला, हे म्हशीच्या शिंगात अडकलं कसं? म्हणजे हेच ना विचार करण्यासारखं. सगळ्या गावाला कळेन महाराज हे अडकलं कसं, कोणालाच कळेन अडकलं कसं. कारण अडकलंच कसं हो, म्हशीच्या शिंगात कसं अडकल माणूस, काही कळेन महाराज कोणाला. 10-20 दिवस झाल्याच्या नंतर हीच कार्यकर्ती मंडळी त्याला भेटायला गेली हॉस्पिटलमध्ये. आणि हे बसलं होतं, हाताला पट्या पायाला पट्या टंगड्यावर टांगलेल्या, चालला होता द्राक्ष बिराक्षे खाण्यात. ही गेली गावकरी मंडळी. म्हणले कारीराम भाऊ बरं आहे का? म्हणले बरे बरे बरे. चहा बिया घेतला? हो घेतला. नाही तब्येत कशी वाटते आता? मस्त वाटते. कारीराम भाऊ, अरे तू जसा इथं ऍडमिट केला तसं अख्खं गाव परेशान आहे. तो म्हणला का? अरे अख्खं गाव विचारात पडलं, तू म्हशीच्या शिंगात तुझं डोकं गेलं कसं? तो म्हणला गेलं नाही, घातलं. तो म्हणला घातलं. सगळे कार्यक्रम ते गाढवा घातलं म्हणतो. और 3 मुलगी लग्नाला आल्या, ती बायको लोकांच्या मजुरीनं जाते, राहायला तुला छप्पर घर नाही. हा, तुझं जर काही बरं वाईट झालं असतं, मेला बिला असता, तर त्या 3 लेकराचं लग्न कोण करायचं होतं? त्या बाईने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं होतं? आणि तू म्हणतो डोकं घातलं. गाढवा, डोकं घालण्यापूर्वी काही विचार करायला पाहिजे होता. ते उठलं म्हणले गप बसा, 3 महिने विचार केलाय. काय बरं आहे का विचार? बरं आहे ना विचार? डोकं घालायचा. अरे कशाला विचार करताय फालतू? जे विचार तुम्हाला बंधनात टाकणार आहेत, जे विचार तुम्हाला दुःख देणारे आहेत, अशा विचाराच्या भानगडीत. आणि ब्रह्मदेवाचं तेच झालं. या ब्रह्मदेवाने काय केलं? हे शिंगात डोकं घातलं याने.
म्हणले आता आपण कृष्णाची परीक्षा पाहू. जे हजारो संख्येचे कृष्ण परमात्माचे छोटे छोटे गायीचे बछडे होते, वास्त्र होते, ते सगळे उचलले आणि सत्यलोकात नेऊन ठेवले. एकही गोपाळाला ते वासरू दिसलं. सगळ्या गोपाळांना सांगितलं, काना वासर वळवून आणण्याची बारी तुझी आहे, चल जा वासर बघून आण, वळवून आण. भगवान कृष्ण परमात्माने आपल्या डाव्या हातामध्ये तो दही भाताचा प्रसाद घेतला आणि आपल्या मुखामध्ये भरवत त्या वृंदावनामध्ये प्रवेश केला. दूर दूरपर्यंत जातो, एकही वासरू दिसत नाही. अहो हजारो संख्येचे एकही कृष्णाने विचार केला, आजूबाजूला एखादं दोन गेलं असतं. हजारो संख्येचे एकाचाही पत्ता नाही, काहीतरी विचित्र घडणार. कृष्ण वासर शोधायला गेला, ब्रह्मदेव आला आणि जेवढे गोपाळ होते ना गोपाळ, ते गोपाळही उचलली आणि तेही सत्यलोकामध्ये नेऊन ठेवले. हो, आला कृष्ण, पाहतो गोपाळ वासरही नाही. कृष्णाला कळालं ही काय भानगडी. आता त्याला सांगावं लागतं का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्याला सांगावं लागतं का? त्याला कळालं. पण परीक्षिती घाबरलं ना. भागवतामध्ये परीक्षिती घाबरलं, कारण तो लय सखा कोणाचा? कृष्ण परमात्माचा. परीक्षिती अत्यंत सखा आणि असणार तरी का नाही. अरे आईच्या उदरामध्ये ज्या भगवान परमात्माने हातामध्ये सुदर्शन घेऊन त्याचं रक्षण केलं, आईच्या उदरामध्ये ज्या परीक्षितीला भगवान कृष्ण परमात्माचं दर्शन झालं, तो विसरल त्याला कधी? जेव्हा या ब्रह्मदेवाने अशी परीक्षा पाहिल्या, हा परीक्षित गैवरून आला आणि शुकदेव स्वामीला विचारतो, म्हणले गुरुदेव मग माझा कृष्ण परमात्मा उदास झाला का? तो नाराज झाला का? तो रडत बसला का? शुकदेव म्हणे म्हणतो, तो उदास नाराज आणि रडत, अरे वेड्या, तो त्याचा बाप आहे. कोणाचा? ब्रह्मदेवाचा. अरे याच्या बेबीतून त्याचा जन्म झाला, या ब्रह्मदेवाचा. तो कशाला उदास होईल? मग काय केलं? परीक्षितीने विचारलं, मग काय केलं कृष्णाने? म्हणले कृष्णाने अशी लीला रचली परीक्षिती. काय? ऐका. यावत वत्सप वत्स कल्पक वपुयावत करांग्र्यादिकम यावत यष्टि विशान वेणुदल सिक यावत विभूषांबरम यावत शील गुणाभिदा कृती होयो यावत विहारादिकम सर्वं विष्णुमयम गिरुं गवदज सर्व स्वरूपो गो. परीक्षिती, जेवढे गोपाळ होते, जेवढे वासर होते, जशा वयाचे जशा रंगाचे तसेच्या तसे भगवान परमात्मा स्वतः बनला. कोण बनला? स्वतः बनला तो. हे कोण बनलंय सगळं? हे तरी कोण आहे? आता तुम्हाला वाटत असेल मी आमकाय मी ढमकाय, पण असलं काय नाही. विठ्ठल विस्तार लाज विठ्ठल विस्तार विठ्ठल हा कोणाचा विस्तार आहे? हे प्रत्यक्ष परमात्मा बनलाय.
आपल्याला वाटत मी आमका ढमका हे असलं काही नाही. तोच बनलाय आपला अहंकार आहे, आपला अभिमान आहे तो. आम्ही स्त्री आहोत, आम्ही पुरुष आहोत, आम्ही आमके आहोत, आम्ही ढमके आहोत, हे असलं काही नाही. तोच सगळं नटलेलं आहे. भगवान श्री कृष्ण परमात्मा जेवढे गोपाळ, जेवढे वासर, तेवढे स्वतः. आणि किती 1 वर्षभर लीला चालली, 1 वर्षभर. पण कोणालाच कळालं नाही खरं काय सोंगते का. भगवान परमात्मा असे नटले. हो, भगवान श्री शुकमुनी बोलतात, यावत यष्टी विशान वेणुदल सिक यावत विभूषांबरम. भूषांबरम म्हणजे जो गोपाळ सकाळी जसे शर्ट ज्या रंगाचे कपडे घालून गेला होता ना, तसे शर्ट त्याच रंगाचे कपडे भगवान परमात्मा स्वतः बनले. नाही तर काय होईल, सकाळी लाल रंगाचं घालून गेलं आणि संध्याकाळी निळ्या रंगाचं घालून आलं. म्हणजे रंगात आईला कळत नाही का. आई म्हणून नाही, अरे सकाळी काय घालून गेला, संध्याकाळी काय घालून आला, कोणाचा आहेस तू. होईल ना असं नाही. स्वतः जसे गोपाळाच्या अंगात कपडे होते, ते कपडे सुद्धा भगवान परमात्मा स्वतः बनले. यावत यष्टी. यष्टी म्हणजे काठी. आता सगळ्या गोपाळांच्या, सगळ्या दोर राखणाऱ्यांच्या गोराख्यांच्या काठ्या सारख्या असतात का. कोणाची लांब, कोणाची आखूड, कोणाची एवढं दंडक. म्हणजे असे ज्या गोपाळाच्या हातात जशी काठी होती, तशी काठी भगवान परमात्मा स्वतः बनले. नाही तर संध्याकाळी डोक्यापेक्षा उंची सकाळी काठी नेली आणि संध्याकाळी एवढं दांडकं घेऊन आलं. आई म्हणून अरे यार सकाळी काय घेऊन गेला, संध्याकाळी पकडल्या जाऊ. जशी गोपाळाची काठी तशी काठी स्वतः. एवढंच नाही, यावत सिक. सिक म्हणजे शेंडी. सगळ्यांच्या शेंड्या सारख्या नसतात. सगळ्यांच्या शेंड्याचे आकार, जागा शेंड्या ठेवण्याची. कुठेही शेंड्या ठेवायला महाराज, कुठेही कुठे काही तर इथं शेंड्या ठेवायला गाडी. आता शेंडी ठेवायची जागा आहे. एवढीच केस होती, एवढेच शेंडीहून माणसं कळतात. आम्ही आळंदीला आता तर प्रदक्षिण करायला रोडच नाही राहिला, वाहनच एवढी झाली. पण 86-87 ला असे प्रदक्षिणा निघलो की महाराजांचं टोळकं पुढे चाललं ना जर असं, तर मागून आम्ही 200-300 फुटावून असं ओळखायचो हा महाराज कोण आहे. कारण त्यांच्या मागच्या शेंड्या पाहिल्या की आम्हाला, कारण शेंडी गायच्या खुरासारखी, गायच्या गाठी मारलेल्या शेंड्याहून महाराज कळतात. तसे शेंड्याहून सुद्धा मुलं ओळखायची. म्हणून ज्या गोपाळांची जशी शेंडी तशी शेंडी परमात्मा स्वतः बनली. एवढंच नाही, यावत विहार. विहार म्हणजे सगळ्या मुलांचं खेळणं सारखं नसतं. खेळण्याहून मुलं कळतात. कुंभाराची आहेत का, चंभाराची आहेत का, सुताराची आहेत का, सोनाराची आहेत. हा, खेळत असतील रस्त्याला लगेच कळतंय कोणाचं नमुना. जो गोपाळ जसा खेळायचा तशी परमात्मा स्वतः खेळायचे. बदल नाही काहीच. ही परमात्माची लीला आहे, अघटित लीला आहे. सर्वं विष्णुमयं गिरोंगवदज. आज संपूर्ण गोकुळ विष्णुमय, कृष्णमय. आणि या अवस्थेमध्ये जे खरे आध्यात्मिक साधू संत होते ना, शांडल्य मुनी सारखे, गर्ग मुनी सारखे, त्यांना ही सगळी लीला कळली. ही परमात्माची लीला चालू आहे. आणि काय केलं लोकांनी, म्हणले ऐका ऐका गोकुळवासियांनो, ऐका, ज्यांना ज्यांना आपल्या मुला मुलीचं लग्न करायचंय त्यांनी एवढ्या वर्षात करून टाका. पुन्हा 12 वर्ष लग्नाचा मुहूर्त नाही. आणि जे गोकुळामध्ये लग्नाची झंबड कळतील तुम्हाला. त्या आळंदीला गेलं ना महाराज, अशी लग्नाची झंबड. काय का धर्मशाळेमध्ये आता नाही मला माहित, पण त्यावेळेस लक्ष्मीभाऊ जेवायची लय पंचायत. आमचा एक महाराज असा होता, फक्त त्याच्या मागे एकच ड्युटी, कोण्या धर्मशाळेत कोणतं लग्न आहे त्यांनी फक्त ती पाहून यायचं. नुसतं पाहून यायचं नाही, स्वयंपाकापर्यंत जायचं. आणि बेत काय हे महत्वाचं. गुलाबजाम हे पाहून यायचं. भाताड असेल तर नाही जायचं. द्वादशीला सांगायला आम्हाला जेव्हा यायचे, आमची पोरं आधी विचारायची खायला काय. श्रीखंड म्हणलं की सुटायचे, हो गुलाबजाम म्हणलं की सुटायचे, भात आमटी म्हणलं की म्हणायचं नाही जेवण झालं आमचं. मग त्याने ते पाहून यायचं. हो महाराज, आम्ही 4 लग्नामध्ये जेवायचो. आता 4 दिवसांनी एकदा खाल्लं तरी भूक लागेल. संपूर्ण त्या गोकुळामध्ये लग्न सुरू झाले महाराज, बारीक बारीक मुला मुलींचे. मला तुम्ही एक सांगा, सर्व मुलीचे लग्न लागले कोणाबरोबर? कृष्ण परमात्मा बरोबर. पर्यायाने कृष्ण परमात्मा बद्दल आता विचारातला विचार, चिंतनातलं चिंतन सांगतो. काही लोक विचार करतात, एकाने काल्याचं कीर्तन ऐकलं आणि जे घरी डोक्याला हात लावून बसले, बायकोने सांगितलं काय झालं? अगं म्हणले त्या कीर्तनकारांनी विचित्रच सांगितलं. म्हणले काय सांगितलं? अगं त्या कृष्णाला 16,108 बायका होत्या म्हण.
बायको म्हणे तुझं काय मीटर जळायलंय, तू कशाला टेन्शन घ्यायला, तू काऊन टेन्शन घ्यायला. नाही म्हणले बाबा, आणि कमालच असेल त्या कृष्णाची 16,108 बायका, तू सांभाळतच असेल कसा. तर कसा म्हणजे कसं, तुझ्याकडे काही प्रॉब्लेम, काही तक्रार आली का तुझ्याकडे. आणखी नाही का, याचाही विचार बरोबर आहे लक्ष्मण भाऊ. याला वाटतं एक सांभाळताय ना मला, आणि 16,108. आता चिंतन, पुढचं चिंतन आहे. 16,108च नाही, ऐका भागवतातलं चिंतन सांगतो. 16,108 बायका नाहीत त्याच्या. मग हे दिसणार संपूर्ण चराचर विश्व, काय काय काय, हे दिसणार संपूर्ण चराचर विश्व, ऐका, या संपूर्ण विश्वाचा सर्व रूपाने तो भगवान परमात्मा पतीच आहे. कोण आहे? पती. ऐका मंत्र, ऐका भागवतातला. यज्ञपती स्त्रियपती प्रज्ञापतिर्धियाम प्रजापतिर्धियाम पतिर्लोक पतिर्धराम पतिः पतिर्गती चंद कृष्ण सात्वताम प्रसिद्धताम मे भगवान सताम पती. कोणाचा पती आहे? या पृथ्वीचा पती आहे, तिन्ही लोकांचा पती आहे. स्वर्ग मृत्यू पाहता तिन्ही लोकांचा पती आहे. प्रजापती, त्या सगळ्या प्रजेचा, माझ्या सह आपल्या सर्वांचा पती आहे. आनंद कृष्ण सात्वत या वंशातील यादवांचा पती. आणि शेवटी शब्द प्रयोग केला सताम पती. कोणाचा पती आहे तो? संत. भगवान परमात्माकडे संतचे नातं लावतात. ते कोणतं नातं लावतात? पत्नीचं. कोणतं नातं लावतात? पत्नीचं. तुम्ही म्हणसाल कशावरून? ऐका, जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिला काही बंधनं नसतात. पण एकदा तिचं लग्न झालं आणि आपल्या पतीने आपल्यावर प्रेम करावं असं जर तिला वाटत असेल तर तिने प्रामुख्याने 3 नियमाचं काटेकोरपणे तंतोतंत पालन करावं लागतं. कोणते 3 नियम? पहिला नेम, आपल्या पतीच्या नावाने तिने गळ्यात मंगळसूत्र बांधलं पाहिजे, पहिला नेम. दुसरा नेम, तिने आपल्या पतीच्या नावाने कंपाळाला कुंकू लावलं पाहिजे. आणि तिसरा नेम, मधून मधून त्याचं नाव घेतलं पाहिजे. बाकी नसू द्या, पण हे 3 करावं लागतात. त्याचं लग्न झालं जिचं, तसं संतांनाही हे करावं लागतं. हे नेम संतांनाही पाळावं लागते. ही नुसती माळ नाही महाराज, हे त्याच्या नावाचं बांधलेलं मंगळसूत्र आहे. हा निस्ता बुका नाही, त्याच्या नावाचं लावलेलं आमचं कुकी आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा मंत्र हे लय आवडतं. हे सगळं करावं. तुम्ही म्हणसाल महाराज कळालं तुम्हाला? तुम्हाला कळाल की देवाला पती म्हणून आपण मानायचं, त्याला पती करायचं. पण काही लोकांनी जरा जास्त डोकं लावलं. म्हणले महाराज आम्ही त्याला नवरा करायला तयार आहे, आम्ही त्याला पती मानायला तयार आहे, पण त्यानं तर आम्हाला बायको मानलं पाहिजे. त्यानं तर बायको मानलं पाहिजे. त्याने जर आम्हाला बायको नाही म्हणलं तर तुकोबाराने दुसरा पर्याय सांगितलं. म्हणले त्यानं जर तुमची पत्नी म्हणून बायको म्हणून स्वीकार केला नाही तर मग त्याचं घर निघा. निघाले केशवा निघायचं नाही मला. हे घर निघणं चांगलं नसतं. माझ्या माता भगिनीची राखीव शिवे, त्यांची जर भांडणं लागले ना, ही राखीव आहे, घर निघे, हे चांगलं नसतं घर निघणं. पण कोणाचं? त्या जीवाचं घर कशाला निघताय? तुम्हाला घरच निघायचं देवाचं, म्हणजे मोठ्याचं निघा की एखाद्या मंत्र्याचं निघा. यशमध्ये ते राहिलं. अरे ते बिगारी काम करायलंय सालं, त्याचीच खायची पंचायत, त्याचं घर निघून तुला काय भेटणार? काय भेटणार आहे त्याचं घर निघून? निघायचं तर मोठ्याचं निघा की. आयुष आयुष जीवनभर आयुष झाली पाहिजे. म्हणजे असं तुम्ही हे असं वेगळा अर्थ घेऊ नका बरं डोक्यात, नाही तर लय पंचायती होतात.
असलं देवाच 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 निघाले केशवा घर तुझी. म्हणून भगवान परमात्मा सर्वांचा सर्व रूपाने तो पतीच आहे. माझ्यासह आपल्या सर्वांचा मला एवढंच सांगायचंय 16,108च नाही आपल्यासह सर्वांचा तो पती आहे. आणि तो 16,108 कटा सांभाळत असेल हा डोक्यात विचार करणं किती पटी येऊ गे. म्हणून कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार करायचा. मुद्दा पहिलाच चालू आहे विचार करायचा नाही. या ब्रह्मदेवाने असं केल्याच्या नंतर एका वर्षाच्या नंतर बळीराम दादाच्या गोष्ट लक्षात आली. बळीराम दादाच्या कोणाच्या नाही बळीराम दादाला कळालं. बळीराम दादाने विचार केला एका वर्षापासून या गोकुळातली स्थिती पाहतोय गोकुळामध्ये निस्ता प्रेमाचा पूर आला. कशाचा पूर आला आपण नाही का गेलतोय गंगेत पूर किती पूर आलता अशोक अशोक इथं आलतं ना पाणी निस्ता पूर. कुठे गेलतो नदीला आपण गेलतो ना. असा गोकुळामध्ये प्रेमाचा निस्ता पूर आला महाराज. कारण ज्या गायीने 4-4 वर्षापासून दूध देणं बंद पडलंय ज्या गायी वृद्ध झाल्यात म्हाताऱ्या झाल्यात खाट्या पडल्या त्याही गायी आपलं वासरू दिसलं की त्यांच्या स्तनातून दूध खाली पडून तिलाही पाना फुटू लागली. बळीराम दादा म्हणजे कमाल. अरे खाटी 4 वर्षापासून हिनं दूध देणं बंद केलंय आणि ही दूध द्यायला हा काय प्रकार आहे काय प्रकार आहे. बरं ते जेव्हा वासरू पियाचं ना त्या गाईला तेव्हाची गाय जेव्हा चाटायची ना त्या वासराला तर बळीराम दादाने असं पाहिलं तर त्या प्रेमाने बळीराम दादाच्या डोळ्यात अश्रू यायचं. मला वाटतं हेच पाहून त्या कवीला सुचलं का आंबरून वासराली चाटती जशी गाय तेव्हा मले गायीमध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय. ते आईचं प्रेम महाराज बळीराम दादाच्या डोळ्यातून असलं काय कमाल एवढा प्रेम दाखवून आलं. बरं सगळं मग बळीराम दादाने सगळ्याकडे ध्यानाने पाहिलं तर सगळ्यात कृष्ण दिसायला. कृष्णाजवळ गेला आणि सांगितलं काना मी काय पाहतो. म्हणले काय पाहता दादा. अरे इथून पाठीमागे या गोपाळामध्ये वासरामध्ये पाहायचो देव ऋषी मुनी साधू संत वगैरे दिसायचे. आज असलं काही दिसत नाही. म्हणले काय दिसतं. अरे म्हणले सगळ्यात तूच दिसतो. नाही ते सुरेशा ऋषयो न चेते चिंतन आहे नाही ते ऋषया ऋषयो न चेते मग त्वमेव भाषी विदाश्रयती. सगळ्यामध्ये कृष्ण तूच दिसतो. कृष्णाने सांगितलं दादा मीच दिसतो. नाही मीच म्हणले तूच आहे. म्हणले हा. म्हणले काय प्रकारे. मग कृष्ण सांगतात ब्रह्मदेवाने माझी परीक्षा पाहण्यासाठी जे खरे गोपाळ खरे वासरे आहेत ना ते सगळे सत्य लोक आहेत. तुकोबराय बोलतात ना कौतुक पहावया भावकरुणाने केले कौतुक पहावया वत्स हे करुणिया सत्य लोकाची दोन्ही भाई रक्षी गोपाल गाई